नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत करतो। आता चौथ्या दिवसाचा खेळ इथे संपला आहे। मागे एजबेस्टनला सेकंड टेस्ट आणि काय मस्त मजा आली खरं सांगतो। म्हणजे आज पूर्ण डॉमिनेशन म्हणतात ना, भारताने पूर्ण कब्जा घेतलेला आहे सामन्यावर। 608चं टार्गेट दिलं इंग्लंडला। 608 रन्स आजवर कुणीही चेस केलेलं नाही, म्हणजे 418 हा हायेस्ट आहे। त्यामुळे इंग्लंड या धावांचा पाठलाग करणं हे जवळपास अशक्य आहे। जे बॅसबॉल वगैरे काय असेल ते असेल त्यांचं, पण ते पाठलाग करू शकत नाही। तर भारत हा सामना हरत नाही एवढं तर नक्की झालं आहे। आता भारताने सामना जिंकायचा कसा याच्याकरता 10 विकेट घेणं गरजेचं होतं। त्यातले 3 तर आपण घेतलेत, उरल्यात 7। आणि याच्याकरता उद्या सकाळचं पहिलं सत्र हे महत्त्वाचं असणार आहे। आज भारताने जेव्हा सुरुवात केली तर अर्थातच पहिला सावध पवित्रा होता की पहिलं सेशन खेळून काढायचं। तर पहिलं सेशन खेळून काढल्यावर दुसऱ्यात तुम्ही अटॅकिंग बॅटिंग करून थोडासा रन रेट वाढवू शकता। पण पहिलं सेशन आपण खेळून काढताना सुद्धा चांगला रन रेट ठेवला, विशेषतः दुसऱ्या हाफमध्ये, म्हणजे पहिल्या ड्रिंक्सनंतर जेव्हा ऋषभ पंत आला करून नायर बाद झाल्यावर, ऋषभ पंतने जी फटकेबाजी केली आहे ती अमेझिंग होती। म्हणजे मला वाटतं आपलं टार्गेट 317 लंचच्या वेळेला होतं आणि नंतर ते ऋषभ पंत बाद होईस्तोवर पण 416वर गेलं। इतक्या फास्ट रन्स त्याने केल्या म्हणजे। आणि त्याला म्हणजे मला आठवतं आहे शुभमन गिल त्याला मध्ये मध्ये जाऊन सांगायचं, अरे जरा स्ट्रेट बॅटने खेळतो, मग ऐसाहीच खेळता करून खेळायचं आणि त्याला हवं तसंच करायचं। म्हणजे जसं घरातलं लहान मूल एखादं असतं ना की सांगता आई बाबा हो मी नीट वागेना आणि परत हवं तसंच करतं। पण ऋषभ पंत आहे, त्याला तुम्ही काही दांबून ठेवू शकत नाही। त्याने जी आज कमाल केली आहे ती मस्त, त्याने खरंच सुंदर बॅटिंग केली। पण त्याच्यानंतर मात्र जरा गौडबंगाले जाडेजा आला पुढे रेड्डीच्या, आणि तो इतका स्लो खेळला की त्याने जवळजवळ म्हणजे ओव्हरचा विचार केला तर मला वाटतं 7-8 ओव्हर्स जास्ती खाल्ल्या असतील त्याच्या रन्स करायला। त्या आपण फास्ट करायला, कारण आपण त्या डॉमिनेटिंग पोझिशनवर होतो, आपण खेळू शकलो असतो आक्रमक। पण जाडेजाने फारच संथ फलंदाजी केली। परत टी टाईम नंतर त्याने मारामारी सुरुवात केली। त्या मधला वेळ जो होता ना तो थोडासा जास्ती वाया गेला असं वाटत होतं। पण कधी वाटलं असतं जर का आज इंग्लंडची एक विकेट गेली असती तर। आता झालं गेलं विसरून जाऊ, कारण आपल्याला जी 18 ओव्हर्स मिळाले होते नंतर त्या 3 विकेट्स आपण काढल्यात। आकाशदीप इज अ जेम, म्हणजे त्याला क्रिटिसाइज करण्यात आलेलं पहिल्यांदा की अर्शदीप चांगला का आकाशदीप चांगला, पण आकाशदीपने नवीन बॉल जो हँडल केला आहे अप्रतिम। म्हणजे आपलं धोरण तर क्लिअर होतं, इंग्लिश बॅट्समनना ड्राईव्ज आणि कट्सना इन्व्हाइट करायचं, आणि एवढ्या रन्सचा बॅलन्स आहे त्या ड्राईव्ज आणि कट्समध्ये अपरेज लागेल कट लागेल, आणि तसंच झालं। क्राउलीचा ड्राईव्ह तो खाली ठेवू शकला नाही, गलीत कॅच गेला। डकेट त्याने स्टंप ओढून घेतला, पण जो रूटला जो बॉल टाकला आकाशदीपने तो म्हणजे अप्रतिम होता। जो रूटला सुद्धा कळला नाही, त्याने क्रिसचा असा वाईड अँगल वापरला आणि अँगल घेतला त्याने, आणि जो रूटचा ऑफ स्टंप घेऊन गेला। म्हणजे इतका अप्रतिम बॉल होता की, कारण जो रूट हा सर्वात मोठा धोकादायक आहे। 2022 साली 378चं टार्गेट असताना जो रूटने एकट्याने 142 केलेलं आणि आपल्याला हरवलेलं इथे याच मैदानावर। जो रूटची विकेट ही फार महत्त्वाची होती, कारण तो एक टिच्चून खेळणारा म्हणतात ना तसा बॅट्समन आहे। आता हॅरी ब्रूक आहे मैदानात, ओली पोप आहे, पण ओली पोपला ही सिरीज अजून तरी हा सामना चांगला गेलेला नाही आहे। त्यामुळे ओली पोप आणि हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ, मी परत सांगतो दरवेळेला काही अशी दिवाळी नसते। त्यामुळे माझ्या मते उद्या पहिल्या सेशनमध्ये क्लिअर होईल आणि पिक्चर क्लिअर होईल। अभि तो आधा बाकी आहे, पण उद्या सकाळपर्यंत क्लिअर होईल काय होईल ते। आणि इंग्लंडला काय ड्रॉ करायची सवय नाही। इंग्लंडच्या नव्या स्ट्रॅटेजीप्रमाणे दे विल ऑलवेज गो फॉर विन, पण हे विन करण्याच्या पलीकडचं टार्गेट असल्यामुळे त्यांना ड्रॉ करायला कसं खेळायचं जणू काय याची सवयच गेली त्यांची। त्यामुळे त्या गडबडीत ते असताना काय होईल त्याचाच आपल्याला फायदा हवा आहे, त्याच्याचमुळे विकेट्स मिळतील। पण उद्या फक्त आकाशदीप आणि सिराज यांच्यावर अवलंबून असणं आपल्याला परवडणार नाही। आज सुदैवाने प्रसिद्ध कृष्णाने उत्तम बॉलिंग केली, पिच इट अप म्हणतात तसं पुढे पिच करत त्याने खरंच चांगली बॉलिंग केली। 1-2 त्याच्या क्लोज कॉल्स होते, पण तशीच त्याला करावी लागेल। अजून 18 ओव्हर्सच नवा बॉल आहे। उद्या सकाळी हा चेंडू नवीन असतानाच आपल्याला 2-3 विकेट्स घ्याव्या लागतील। आणि एकंदरीत बघाल तर सामना भारताच्या आवाक्यात आला आहे। पण क्रिकेट हा असा गेम आहे जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाते तोपर्यंत कुणी भाकीत करू नये। टेक्निकली काही 3 शक्यता आहेत, पण आत्ता तरी परिस्थिती बघताना असं वाटतं की भारताने सामन्यावरची पकड मजबूत केली आहे। आणि उद्या सकाळी जर का या दोघांपैकी आणि बेन स्टोक्स पुढचा
विकेट्स काढल्या तर भारत सामना जिंकेल आणि 1-1 मालिकेत बरोबरी करेल आणि आपण लॉर्ड्सला जाऊ, ते 1-1ने जाऊ. आणि हेच हवं होतं या एजबेस्टन टेस्टच्या आधी, कारण इंग्लंड 1-0 पुढे असताना. आणि तुम्ही बघाल तर हेडिंग्लेची मॅचसुद्धा आपण नेक टू नेक होतो, फक्त एक सेशन आपलं खराब गेलं आणि आपण सामना हरलो आहे. त्यामुळे असं नाही की भारतीय संघ खूप मागे आहे, त्यामुळे हा सामना जिंकणं फार गरजेचं होतं. आणि तसं म्हणतात ना, विजयाचा दृष्टीपथात आला आहे, फक्त या विकेट्स गेल्या पाहिजेत. धावांच्या ओझ्याखाली क्रंबल होतात हे आपण बघितलं, पहिल्या डावात पण बघितलं, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, शेवटच्या सेशनमध्ये. तसंच उद्या सकाळी, आज दिवसभर लाईट्स होते, आज ढग आहेत. आत्ता तुम्हाला थोडंसं माझ्या चेहऱ्यावर ऊन पडलेलं दिसलं असेल, पण हे तात्पुरतं होतं, मध्ये मध्ये येत होतं. पण दिवसभर हे ढग आहेत आणि दिवसभर फ्लड लाईट्स होते. तर उद्या पण साधारण तसंच वातावरण असेल. त्याचा फायदा आपल्या जलदगती गोलंदाजांनी करून घेतला पाहिजे. आपल्या गोलंदाजांनी सीमचा फायदा आणि स्विंग या याच्यात जास्ती मिळवला आहे. इंग्लंडचं म्हणजे क्रिस वोक्सचं तरी घरचं ग्राउंड आहे, पण त्याच्याकरता ही टेस्ट मॅच फॉरगेटिंग म्हणतात तशी झाली आहे. आणि आपल्या आकाशदीप आणि सिराजने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याला उद्या समजा जर का कृष्णाची साथ मिळाली आणि विकेट अजूनही वाटत नाही स्पिनर्सना काही मदत करेल, पण जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने काही बळी मिळवले तर भारत नक्की हा सामना जिंकेल. तुम्ही बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. तुम्हाला बर्मिंगहॅमचं उद्याचं वृत्तांत तर देईनच, तिथून आपल्याला पुढे लॉर्ड्सला जायचं आहे. मला चॅनल कसा वाटतो कळवा, तुमच्या कॉमेंट्स कळवत जा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहू. धन्यवाद.